हाय, मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर। आज मी पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे गार्नियर विटॅमिन सी ब्राईट कंप्लीट फेस वॉश। याचा रिव्ह्यू मी शेअर करणार आहे। याची पूर्ण डिटेल्स मी आज तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। हे फेस वॉश जर आपली इच्छा असेल, यूज करण्याची इच्छा असेल किंवा आपण घेतलं असेल आणि रिव्ह्यू चेक करत असेल हे फेस वॉश कसं यूज करायचे, याचे फायदे काय, नुकसान काय, सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याआधी माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर माझा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। हे आहे गार्नियर ब्राईट कंप्लीट विटॅमिन सी फेस वॉश। आता विटॅमिन सी करते काय? विटॅमिन सी हे आपल्या स्किनला लाईट आणि ब्राईट करण्यास मदत करत असते। त्यासाठी आपण विटॅमिन सी यूज करत असतो। होममेड रेमेडी असो अथवा फेस वॉश असो, सोप असो, कोणतेही इन्ग्रेडियंट्स असो, विटॅमिन सी आपल्या स्किन लाईटनिंगसाठी हेल्प करत असते। आता यात आहे विटॅमिन सी अवेलेबल आहे, त्यासाठी आपल्या स्किनला लाईट आणि ब्राईट करण्यास हे फेस वॉश मदत करत असणार। जर आपल्या फेसवर छोटे मोठे हलकेसे दागधब्बे असतील, एकदम हलकं असेल तर ते कमी करण्यास मदत करू शकते। जास्त जर खूप दिवसाचे असेल ते कमी होणार नाही, कारण यात फक्त विटॅमिन सी आहे। हे स्किन लाईटनिंगसाठी यूज केले जाते आणि हलके दागधब्बे असेल त्यासाठी यूज केले जाते। लॉंग टाईम यूज करावं लागेल, भरपूर दिवस यूज करावं लागेल। आपण जर म्हटलं की एक हफ्ता किंवा 15 डेज यूज केलं आणि त्यानंतर मला काहीच इफेक्ट झालं नाही, असं नाही। लॉंग टाईम यूज करून बघावं लागेल, त्यानंतर ते आपल्या स्किनवर इफेक्ट करेल। हळूहळू काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स कमी होतील आणि स्किन लाईटनिंग करण्यास मदत करेल हे फेस वॉश। याची पॅकेजिंग कोणतेही कार्डबोर्ड बॉक्स अवेलेबल नाही, डायरेक्ट ट्यूब अवेलेबल आहे। ह्या प्रकारची याची पॅकेजिंग आहे। बॅक साईड पूर्ण डिटेल्स मेन्शन केली गेलेली आहे, म्हणजे मागच्या साईडला तुम्हाला पूर्ण डिटेल्स मेन्शन केली गेलेली आहे। बघून घ्या, वाचून घ्या। सॅटिस्फाय असेल, समाधानी असेल तरच ते फेसवर यूज करा। कोणतेही प्रोडक्ट रिव्ह्यू बघून किंवा कोणते व्हिडिओ बघून डायरेक्ट यूज करू नका, पॅच टेस्ट करणं गरजेचं असते। कोणतंही नवीन प्रोडक्ट जेव्हा आपण यूज करत असतो आपल्या फेसवर तेव्हा पॅच टेस्ट करणं खूप आवश्यक असते। तसं तर हे फेस वॉश डर्मॅटॉलॉजिक टेस्टेड फेस वॉश आहे, ऑल स्किन टाईपसाठी आहे। तरीसुद्धा एकदा पॅच टेस्ट करा आणि त्यानंतर कंटिन्यू करा। काय असते ना, सर्व काही स्किनसाठी बनलेले नसते। कोणते इन्ग्रेडियंट्स कोणाकोणाला सूट होत नाही, एलर्जिक असू शकतात, त्यासाठी कोणतेही प्रोडक्ट डायरेक्ट यूज करायचं नाही। एकदा पॅच टेस्ट करून बघायचं आणि त्यानंतरच ते प्रोडक्ट आपल्या फेसवर कंटिन्यू करायचं। तसं तर हे जी प्रोडक्ट आहे खूप दिवसापासून मार्केटमध्ये अवेलेबल आहे। हे आपण ऑनलाईनसुद्धा घेऊ शकतो आणि लोकल मार्केटमध्ये सुद्धा हे आपल्याला अवेलेबल मिळेल, कुठूनही घेऊ शकता। खूप छान प्रोडक्ट आहे। जर आपण डेली यूज केलं, कंटिन्युअसली यूज केलं, काही दिवस जर नियमित यूज करत असलं, दिवसातून 3दा तरी आपल्याला हे यूज करायचं आहे, त्यानंतरच त्याचे आपल्याला इफेक्ट दिसतील। सनस्क्रीन जर आपल्या स्किन केअरमध्ये असेल तर खूप छान, कारण आपण जेव्हा बाहेर जातो, उन्हात जातो, त्यावेळेस आपल्याला सनस्क्रीन यूज करणं खूप गरजेचं असते। कोणतेही प्रोडक्ट यूज करा, आपल्याला सनस्क्रीन यूज केलं, मॉइश्चरायझर यूज केलं, म्हणजे बरोबर व्यवस्थित जर स्किन केअर करत असलं तर अजूनपर्यंत असं कोणतंही प्रोडक्ट बनले गेलेलं नाही की जे इन्स्टंट आपल्याला स्किन लाईटनिंगसाठी हेल्प करणार, म्हणजे इन्स्टंट आपली स्किन लाईट आणि ब्राईट दिसणार। त्यासाठी काही दिवस कोणतेही प्रोडक्ट असो, कोणतेही तुम्ही जे काही यूज करत असेल ते काही दिवस यूज करावं लागतं, पेशन्स ठेवावे लागतात, यूज करून बघावं लागते, त्यानंतरच त्याची इफेक्ट आपल्याला दिसते। आणि स्किन व्हाईटनिंग आणि ब्राईटनिंग म्हटलं की एकदम डायरेक्ट कोणत्या टोनमध्ये आहे आपण त्यापेक्षा आपल्याला व्हाईट टोनमध्ये जायसाठी आपण काही यूज करत असेल असं काही नाही, भरपूर काही डिटेल्स सांगितलेली आहे। जर माझा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघितला असेल आणि जर तुम्हाला थोडाही आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।